नमस्कार, मी कविता तुमच्यासाठी अजून एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे. मी अं, 2 दिवसापूर्वी काय झालेलं, माझा मुलगा झोपेत खूप घाबरत होता. माझा मुलगा आहे सिनियरला. खूप रडत होता की मम्मा तू म्हणजे मला जवळच झोप आणि लांब झोपू नकोस असं म्हणून तो रडत होता. तर मी त्याला विचारलं की काय झालं, तू का रडतोयस असं. तर मग तो काय बोलला, नाही मला चार्ली येऊन खाईल, म्हणजे मला चार्ली येऊन पकडून नेईल वगैरे असं. मी म्हटलं हा चार्ली कोण आहे, चार्ली कोण आहे नेमकं, काय आहे हे. मग तो रडत होता, तो सांगायला तयार नव्हता, नाही नाही चार्ली येणार मला पकडून येणार. मग मी त्याला ना थोडंसं जवळ घेतलं आणि प्रेमानं हसत असं विचारलं की त्याला बघा हे चार्ली कोण आहे, कुठं बघितलंस तू, किंवा तुला कुणी सांगितलं का की चार्ली येऊन पकडून नेतो वगैरे असं. तर त्यानंतर तो काय बोलला की नाही मम्मा, ते ना मी टी व्हीत बघितलं होतं. टी व्हीत बघितलं होतं तर काय हे टी व्हीत बघितलेलं नेमकं काय आहे, तू कधी बघितलेलंस आणि तुला हे कोणी बघायला सांगितलं असं विचारलं मी. तर तो असं बोलला की मी टी व्हीमध्ये बघितलं, कधी बघितलेलंस तर काल परवा बघितलेलं असं त्याने सांगितलं मला. मी म्हणलं तुला हे कोणी बघायला सांगितलेलं. तर तो काय बोलला की नाही मम्मा, स्कूलमध्ये त्याचा एक फ्रेंड आहे आणि त्याने सांगितलं की चार्ली असतो आणि तो गेम आहे ना, तो पेन्सिल ठेवायचा आणि तो पेन्सिलवर पेन्सिल ठेवायची आणि ते एस नो वगैरे असं लिहायचं आणि ते करायचं, असं काहीतरी आहे तो गेम. मग मी काय बोललं त्याला, त्याची तर मला आधी भीती काढायची होती. मग मी त्याला म्हणलं की कसं असतं ते दाखव, आणि मी बघितलं मोबाईलवर, कारण मी आत्तापर्यंत मी पण कधी बघितलं नव्हतं की ते काय होतं. मी बघितलं तर त्याच्यामध्ये ती पेन्सिलवर पेन्सिल ठेवतात आणि ते काय चार्ली चार्ली तुम्ही हा पे हो क्या असं विचारतात. तर आणि ती त्याच्यामध्ये असं दाखवते ती पेन्सिल पटकन फिरते असं बोलल्यानंतर. तर मग मला थोडंसं हे झालं, मला हसायला पण आलं. मी बघितलं, त्याला थोडंसं समजावलं की मी म्हणलं नाही बाळा, ती पेन्सिल अशी फिरत नाही, हवेमुळे फिरली असेल ती तुझी. पण त्यांनी काय केलं, नुसतं बघितलंच नाही, ते बघून तो घाबरला नाही. तर मी एका क्लासला जाते, तिथं ना तो माझ्या बाजूला बसलेला आणि मला काय वाटलं तो बुकमध्ये अभ्यास करतोय, पण त्याने प्रत्यक्षात ते ट्राय केलं. पेन्सिलने एस नो असं लिहिलं आहे, त्या पेन्सिलवर पेन्सिल ठेवलं आणि त्याने तो बोलत होता. तो माझं एवढं लक्ष नव्हतं त्याच्याकडे आणि बहुतेक ती पेन्सिल हलली असेल किंवा पडली असेल, तर त्याला असं वाटलं की खरंच ती पेन्सिल पडली आणि तो चार्ली इथं आला आणि म्हणून तो जास्त घाबरत होता. मी त्याला पूर्ण विचारल्यानंतर त्याच्यात जे 2 फ्रेंड होते त्यांनी त्याला सांगितलं की हा चार्ली चार्ली असतो आणि तो येतो वगैरे, कारण त्यांनी ते बघितलं असणार त्यांच्या मोबाईलमध्ये घरी किंवा मम्मीच्या मोबाईलवर, पप्पाच्या मोबाईलवर किंवा टी व्हीवर बघितलं असेल. आणि त्याने घरी आल्यानंतर पण तो टी व्ही दुपारी बघतो, थोडाफार 4 ते 5च्या दरम्यान तो टी व्ही बघतो ना, तर त्यावेळेस त्याने ते बघितले. मोबाईल देत नाही मी त्यांना, पण टी व्ही बघतात. तर टी व्हीला त्याने बघितले आणि त्याने ते ट्राय केले. म्हणजे विचार करा, मुलं जे बघतात ते शाळेत जाऊन डिस्कस करतात आणि ते आणि मुलं आता ह्याला माहिती झाले म्हणून ह्याने ते ट्राय केलं, आता हा पण कुणाला तरी बोलेल, तो पण ट्राय करेल. तर मला एवढंच वाटतं की आपली मुलं काय बघतायत टी व्हीला किंवा मोबाईलला, हे आपण मात्र लक्ष द्यायला पाहिजे. आणि तो खरंच खूप घाबरला, तो रडला. मी त्याला उठवून बसवलं, त्याला लाईट वगैरे लावली आणि मी स्वतः तो गेम त्याला करायला लावला. म्हणलं कसं केलेलास, करायला लाव. तर मी त्याला एकच लॉजिक लावलं. मी मग हे बघ म्हणलं, तो पेज हलला, त्याने नोटबुकवर केलेलं, तो पेज हलला, हवा आल्यानंतर तो पेज हलला आणि ते पेन्सिलवर पेन्सिल जर ठेवली असेल तर ती पेन्सिल पडणारच आहे. हलणार पेज हवेने तर हलणारच आहे ना. मग पडली ती पेन्सिल, पडली तर तू घाबरू नकोस वगैरे असं करून मी त्याची भीती काढली मनातून. पण तरी पण त्याला कुठंतरी थोडी तरी भीती आहे मनामध्ये. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की थोडं मुलं ना आपली काय बघतात काय नाही. आता मी पण खूप लक्ष देते मुलांकडं, पण असं नाही की, पण माझं खरंच तर म्हणजे मला तो टी व्ही बघतोय पण कार्टून बघतोय एवढंच. मला असं वाटतं की तो कार्टून बघते आणि कसं मी काय कंटिन्यू त्याच्यासोबत टी व्ही बघत नाही, मी माझ्या कामात असते, त्याच्यामुळे तो टी व्ही बघतोय एवढं
बसलाय शांत टी व्ही बघतोय असं म्हणून मी माझी कामं करत राहते. तर तेवढ्यामध्येच त्यांनी एवढं मिस्टेक झाली आहे माझ्याकडून पण आणि हे पण. तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे, कारण टीचरला पण शाळेत जाऊन बोलून फायदा नाही आहे. कारण मुलं तर डिस्कस करतात, चर्चा करतात, पण काय करतात ती प्रत्येक गोष्ट ते आपण लक्ष देणार नाही आहेत. तर आपण थोडं आपल्या मुलं काय बघतात, मोबाईलला काय बघतात, टी व्हीला काय बघतात, हे आपण थोडं लक्ष दिलं ना तर बरं होईल. कारण आता माझ्या मुलासोबत झाले म्हणून मला असं वाटलं की ते सगळ्यांना शेअर करावं. तर तुम्हीही तुमच्या कोण अशी लहान मुलं असतील मैत्रिणीची किंवा बहिणीची तर त्यांना नक्की शेअर करा की ज्यांना ह्याच्यामुळं फायदा होईल, की मुलं काय बघतायत काय नाही. आणि हा चार्ली चार्ली गेमचं पण काय आहे ते मुलं कसं कुठून बघतायत, कुठून तर टी व्ही असं मोबाईलला पण असं दाखवतात ना जसं काही सगळं रिअल घडलं आहे असं. ते पेन्सिल खरंच हललेली असते, पडते काय उडते काय हे असं काहीतरी दाखवतात आणि मुलं ते बघून ट्राय करतात. थोडीशी भीती त्यांना पण वाटते आणि ते खूप घाबरलेला होता खरं तर मुलगा माझा त्या दिवशी. मला 2 दिवस मी टाकाव की नाही असा व्हिडिओ विचार करत होते, पण मला असं वाटलं की तुमच्यासोबत शेअर करावा म्हणून मी हा व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी.